अरे वा जोडगोळी कुठून निघाली एवढ्या टिपूर चांदण्यात? मला तेजूला जरा माहेरी जाऊन यावंसं वाटत होतं म्हणून. अरे पर काही विचारायची पद्धत बिद्धत आहे का नाही? आम्हाला न विचारता मनाचे उद्योग कधीपासून करायला लागला तुम्ही? तसं नाही मालक, जरा इकडे येता का? मालक, ते आशा वहिनी परत आलेलं आपण तेजूला सांगितलं नाहीये ना. मग आता ती माहेरी जाते म्हणतीये तर काय कारण सांगून अडवू मी तिला? आणि धनु बी यायला लागली 4 दिवसांसाठी माहेरी. मग भावंडांचं ठरलं असेल भेटायचं तर आपण उगाच कशाला मोरता घालायचा ना. तसं बी ती दिवसभर ही तर घरात एकटीच असते हो. तिच्या वयाचं बी कोण नाही, मग कंटाळत असेल. आणि असं बी सूर्याच्या घरात आशा वहिनीला यायला बंदीच आहे ना. मग आपण काही काळजी करण्याचं कारण नाही. मालक, तेजू हळवी आहे हो. उगाच आपण माहेरी जाऊ नको म्हणलं तर नाराज व्हायची. आणि ती नाराज झाली तर त्याचा परिणाम पोटातल्या बाळावर होणार. ठीक आहे सुनबाई, जाऊन या माहेर. जा म्हणलं की लगेच निघाल्या. आत्ता नाही जायचं, सूर्यास्तानंतर जायचं. सूर्यास्तानंतर? हा, आज सूर्यास्तानंतर आमच्या सुनबाईंची आई देवीचं कठोर व्रत करणार आहे. आशा वहिनीचा विषय तर यांनी लपवायला सांगितला होता आणि आता स्वतःच बोलतात. रात्रभर नदीच्या पाण्यात उभं राहणार आहेत त्या. काय? आशा वहिनी गडावरच्या देवीचं व्रत करणार आहेत? हा, पर काय काळजीचं कारण नाही. कसं आहे, हे व्रत पूर्ण करण्यासाठी माणसाचं मन एकदम साफ असायला लागतं बा. ही गुन्हेगार बाई हे व्रत पूर्ण करू शकणार नाही. तेव्हा सुनबाई माहेरी जायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या पोटात निंबाळकरांचा वंश वाढतोय.